रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी। रामकृष्ण हरी। लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने या श्री संत जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे चालत असलेला गतवर्षापासूनचा हा मृदंगासाठी कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवाचे उद्घाते हरिभक्तीपरायण मृदंग भास्कर दीपकजी महाराज सूर्यवंशी यांच्या आणि त्यांचे शिष्य परिवार यांच्या करवी आज मितीपर्यंत चाललेला हा कीर्तन महोत्सव। या कीर्तन महोत्सवाचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे। कीर्तनासाठी लागणारा जो पखवाज आहे, जो मृदंग आहे, या मृदंगाला पुराण काळातील परंपरा आहे आणि हा मृदंग पुराण काळातील देवलोकातलं वाद्य आहे। हे वाद्य संप्रदायामध्ये सर्वत्रच निनादत राहतं। म्हणजे भगवान शिवशंकराने हे अतिशय प्रिय वाद्य आहे। भगवान शिवशंकरांना प्रिय असलेले हे वाद्य पुढं त्यांचेच भक्त दैत्यकुळात जन्मास आलेले रावण महर्षी, जे प्राकांड्य पंडित दशग्रंथी ब्राह्मण असून सुद्धा असे रावण महर्षी हे या पखवाजाचे अतिशय उत्तम प्रकारचे वादक होते। त्याच्यानंतर पुढं पुराण काळामध्ये शुक सनकादिक मुनी आणि गणगंधर्व इत्यादी पखवाजाचे वाद्यकर्ते झाले। शिवाय इंद्र, मुख्यत्वे करून इंद्र पखवाज वाजवणारा विशारद होता। म्हणजे ही पखवाजाची परंपरा आताची नाही, मृदंगाची परंपरा पुराण काळापासूनची आहे। असा हा पखवाज, असं हे मृदंग हे कीर्तनाचं एक विशेष अंग आहे। या मृदंग कलेने, या मृदंग वादनाने अंगी ब्रह्मरस ठसावतो। जो संप्रदायाला शेव्य आहे, तो संप्रदायाला योग्य असणारा ब्रह्मरस मृदंग वादनाने निर्माण होतो। म्हणून संप्रदायात आज मितीपर्यंत अनादी काळापासून, पुराण काळापासून मृदंग वादनाची परंपरा चालत आलेली आहे। पुढे या पखवाजाचे इंद्रानंतर इंद्राचेच अंश असलेले महाभारतातले पांडवांपैकी अर्जुन, भक्त सखा अर्जुन हे सुद्धा पखवाज वाजवण्यात निष्णात होते। पुढे त्याच्यानंतर सांप्रत कलियुगात नानाविध प्रकारचे पखवाजे झाले। त्यामध्ये हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैद्यबाबांच्याच आणखीन कालामध्ये अनेक पखवाजे, शंकर बापू आपेगावकर वगैरे असे मोठमोठे दिग्गज पखवाजे होऊन गेले। त्यामध्ये एक जोग महाराजांचे पट्ट शिष्य हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु गुरुवर्य बंकट स्वामी महाराज हे सव्यसाची पखवाजे होते। सव्यसाची म्हणजे दोन्ही बाजूला शाईपूर डाव्या हाताला असो की उजव्या हाताला असो त्याच पद्धतीचं बोल
वाजवण्यात असे जे निष्णात होते असे बंकटस्वामी महाराज। आणि या बंकटस्वामी महाराजांचेच एक पठ्ठशिष्य हरिभक्तीपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबूरावजी महाराज देवरी गुरुजी हे अतिशय उत्तम प्रकारचे पकवाजे होते, मृदंग विशारद होते। आणि हे मृदंग मार्तंड ज्यांच्या जीवनात गुरुजी म्हणून प्राप्त झाले ते हरिभक्तीपरायण सांप्रत मृदंगाचे अलंकार, मृदंगाचे भास्कर, मृदंग मार्तंड हरिभक्तीपरायण तुकारामजी अण्णा भूमकर गुरुजी यांनी ती परंपरा पुढे चालवली। त्यांनीही अनेक शिष्य तयार केले आणि तुकारामजी अण्णा भूमकर यांचेच पट्टशिष्य हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज सूर्यवंशी हेही अनेक प्रकाराने संप्रदायात कार्यकर्ते आहेत। एवढंच नाही तर ते वारकरी संप्रदायाची जोपासनाही करतात। नुसते मृदंग कलाकार म्हणून नाही तर त्यांनी आपल्यासोबतच्या असणाऱ्या जवळजवळ 500 विद्यार्थ्यांना ही मृदंगाची कला देऊ केलेली आहे, पुढेही देतात। भगवान करो त्यांच्या या मृदंग कलेत अजरामरता प्राप्त हो आणि त्यांना या मृदंग कलेने ब्रह्मानंदाची प्राप्ती हो अशी मी सदिच्छा सद्भावना व्यक्त करतो। आणि त्यांनी आरंभलेलं हे मृदंगासाठी कीर्तन महोत्सव या कार्याच्या निमित्ताने त्यांना लाखो शुभ आशीर्वाद किंवा शुभकामना व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो। नाथब्रह्ममध्ये आतापर्यंत किती विद्यार्थी तयार झाले? साधारणपणे आतापर्यंत 500 विद्यार्थी तयार झालेले आहेत। म्हणजे मुंबईमधले की मुंबई बाहेरचे? मुंबईमध्येही आहेत आणि काही बाहेर गावी सुद्धा आहेत। अतिशय उत्तम प्रकारे वाद्य काम करतात। मगाशी तुम्ही हरिपाठात आले असते तर तुम्हाला माहिती पडलं असतं। जवळजवळ 250 विद्यार्थी, 250 पकवाज आपण या दोन्ही बाजूला पाहत आहात। हे दोन्ही बाजूला असलेले पकवाज सगळे विद्यार्थ्यांचे आहेत आणि आपल्या गुरूंना एक प्रेम किंवा गुरूंविषयी असणारी निष्ठा या मृदंग वादनाने हे सर्व विद्यार्थी आपल्या गुरुजींसाठी घडवतात। ही एक मोठी आश्चर्यजनक आणि वाखाणण्यासारखी बाब आहे। चालेल, आता गुरुजींचं कीर्तन होणार आहे की त्यांचे सांप्रदायिक म्हणजे ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे दीपक महाराजांनी ते हरिभक्तीपरायण साखरे संप्रदायाचे गुरुवर्य यशोधन महाराज साखरे यांचं कीर्तन होणार आहे। त्या निमित्ताने आमच्या दीपक महाराजांचे गुरुजी हरिभक्तीपरायण तुकारामजी अण्णा भूमकर गुरुजी हे इथं उपस्थित आहेत। त्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांचं पकवाज वादनही म्हणजे इथं कीर्तनाच्या प्रसंगी होणार आहे, ते फार श्रवणीय आहे। धन्यवाद आपण एवढी माहिती दिल्याबद्दल। रामकृष्ण। नादब्रह्म पकवाज क्लासेस चे संस्थापक अध्यक्ष हबप गुरुवर्य दीपकजी महाराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालखंडामध्ये संपन्न होणारा पकवाजासाठी कीर्तन महोत्सव हा सोहळा संपन्न होत आहे। काल दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली। गाथा भजन सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये झालं। दुपारी 2 ते 4 या वेळामध्येही श्रुताव्यास वाचनाचा कार्यक्रम झाला। 4 ते 6 या वेळामध्ये 151 मृदुंग आणि 300 टाळकऱ्यांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी हरिपाठ संपन्न झाला। बरोबर रात्री 8 ते 10 या वेळामध्ये हरिभक्तीपरायण जयजी महाराज भाग्यवंत यांचं कीर्तन झालं। आज या सप्ताहातील दुसरा दिवस लावणी मृदुंग श्रुती टाळा घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने या संत वचनाप्रमाणे ज्यांनी साक्षात मृदुंगालाच देव मानून मृदुंग हाच माझा पांडुरंग, हाच माझा ज्ञानोबा, हाच माझा तुकोबा ही शिकवण ज्यांच्यामुळे त्यांना प्राप्त झाली ते मृदुंग मार्तंड, मृदुंग विशारद हरिभक्तीपरायण तुकारामजी अण्णा भूमकर यांचंही आज दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी त्यांचं आगमन झालं।
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 10 ते 12 या वेळामध्ये गाथा भजन झालं। तदनंतर बरोबर 2 ते 4 या वेळामध्ये महाराष्ट्राची लाडकी सारेगमप ची लिटिल चॅम्प कुमारी हरिभक्ती परायण ज्ञानेश्वरीताई गाडगे यांची संगीताची मैफिली या ठिकाणी झाली। त्या ठिकाणी अण्णाई होते आणि माई उपस्थित होत्या। आज बरोबर 8 ते 10 या वेळामध्ये हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज सूर्यवंशी यांचे गुरुवर्य ज्यांचा अनुग्रह ज्यांना प्राप्त झाला ते हरिभक्तीपरायण यशोधनजी महाराज साखरे यांचा 8 ते 10 या वेळामध्ये कीर्तन होणार आहे। या कीर्तनाच्या आधी 175 मृदुंग या ठिकाणी लागले गेले आणि या समवेत 500 टाळकरी या ठिकाणी हरिपाठामध्ये उपलब्ध होते। आताही या ठिकाणी 500 टाळकरी आहेत आणि याच जोशामध्ये या ठिकाणी 6 मृदुंगाच्या सानिध्यामध्ये कीर्तनाचा महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे। उद्या बरोबर सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये हरिभक्तीपरायण शंकर महाराज मोरे आमच्या सर्वांचे लाडके नाना यांचं काल्याचं कीर्तन 10 ते 12 या वेळामध्ये 4 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे। यामध्ये जी गायनाचे साथ करत आहेत ते संगीत विशारद हरिभक्तीपरायण राम महाराज पैठणकर असतील, हरिभक्तीपरायण अंकुश महाराज कौशल्य असतील। ही महात्मे या ठिकाणी येऊन संगीताची कलाही सादर करत आहेत आणि या ठिकाणी नाद ब्रह्म ह्या अनुषंगाने किती निष्ठावंत असावी लागते। निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये याचा अनुभव या ठिकाणी आपल्या सर्वांना प्राप्त होतो आणि याच निष्ठेने नुसतं या क्लासेसमध्ये पक्वास शिकवलं जात नाही तर पारमार्थिक शिक्षणही दिलं जातं की आपले नियम कसे असावे, वारकरी संप्रदाय कसा असावा, वारकऱ्यांचा पोशाख कसा असावा यातनं विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत। साधारणतः 500 ते 700 विद्यार्थी याच्यातनं कला घेत आहेत आणि दीपकजी महाराज सूर्यवंशी यांच्याकडून तयार झालेले विद्यार्थ्यांचेही क्लासेस महाराष्ट्राच्या बाहेर ऑनलाईनही चालू आहेत। हे सर्व कार्यक्रम आपल्याला नाद ब्रह्म पखवाज क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। तसेच दीपक सूर्यवंशी या फेसबुकवरतीही आपल्याला हे सर्व कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत। सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्या, या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा अशीच आपल्या चरणावरती मी सर्वांचा लाडका हबप राहुल कचरू ताम्हाणे कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे आपल्या सर्वांच्या चरणावरती विनंती करतो। रामकृष्ण हरी।
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
नाथ ब्रह्म पखवाज क्लासेस यांच्या विद्यमाने चालत असलेला मृदुंगासाठी कीर्तन महोत्सव आणि आजच्या दुसऱ्या दिवसाचं पुष्प ते चालते ज्ञानाचे बिंब दयाचे अवयव सुखाचे कुंभ येर माणूसपणाचे भाम लौकिक भागू असं पारमार्थिक वातावरण ज्यांच्या नसानसामध्ये रसारसामध्ये मित्रांनो, व्हिडिओ आवडला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.